जे लोक या गोष्टीसाठी सक्ती करतायत, जे सक्ती करतात त्या लोकांनी मुळात हिंदी भाषा जी आहे ती 5वी नंतरच शिकलेली आहे. आता दादा भुसे हे काही कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले आहेत मला नाही वाटत, ते पण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले असतील. म्हणजे दादा भुसे शिक्षण मंत्री हे पण 5वी नंतरच हिंदी शिकले आहेत, पहिली नंतर नाही शिकलेत. आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष दिल्लीश्वराच्या मर्जीनुसार चालणारा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाला जसं जसं दिल्लीतून ऑर्डर दिल्या जातील महाराष्ट्र सरकारला, देवेंद्र फडणवीसला, तसं हे कुठल्याही बाबतीत तुमच्यावरती जबरदस्ती आणि सक्ती करतील. माझं तसं वैयक्तिक मत आहे की आतापर्यंत तुम्ही राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे एक येऊ नाही म्हणून जे आभार तंत्र एक केलेलं आहे, तसं तुम्ही आयतं खोलीत त्यांच्या हातात दिलेलं आहे की तुम्ही हिंदीची सक्ती करताय म्हणून. विशेषतः की ह्या जो प्रकार आहे मराठी हिंदी सक्तीचा, तो महाराष्ट्राच्या मराठी भाषेवरती किंचितही अतिक्रमण करणारा नाहीये. कारण की माझी भाषा जी आहे ही 1200 वर्षापूर्वीची भाषा आहे, ही पसायदानाची भाषा आहे, ही ज्ञानेश्वरीची भाषा आहे. इथं एवढे संत महात्मा लेखक साहित्यिक जेवढे या जगाच्या धर्तीवर नसतील, जेवढे या भारताच्या धर्तीवरती नसतील, तेवढे संत साहित्यिक लेखक वाङ्मयकार सगळे काही झालेले आहेत ते महाराष्ट्रात झालेले आहेत. आणि राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या या राजकारणाचा, मराठी मुद्द्याचा, मराठी भाषा जी आहे ना ती अमृतासही पैदा निघणारी आहे. एका बाजूला तुम्ही अमृत ठेवा आणि एका बाजूला मराठी ठेवा, तर दोघांची शर्यत जरी लागली मी तर फोडून भाषा सांगतोय की मराठीच जिंकणार आहे. आणि मराठी भाषा एवढी मोठी आहे 12.5. पण यावरच आता जे सत्ताधारी आहेत, मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे जे या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत उद्धव ठाकरे यांनी सुद्धा टीका केलेली आहे. त्यांना सुद्धा हा निर्णय योग्य वाटला नाहीये. आता लवकरच एक भला मोठा भव्य मोर्चा काढला जाणार आहे. मनसे पक्ष खरं तर त्यामध्ये लीड करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पक्षाचा झेंडा जरी नसला तरी सुद्धा विरोध या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. यावरती देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः टीका केलेली आहे की आता महाविकास आघाडी आगामी इलेक्शन्स लक्षात घेत राजकारण करते. यावर तुमचं काय मत आहे? या मराठीच्या सक्तीच्या विरोधात कोणीतरी कठोर भूमिका घ्यायला पाहिजे की राजसाहेब ठाकरे यांनी घेतलेली आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या सर्व नेते जे आहेत आदरणीय पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताई यांनी सगळ्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीचे घटक यामध्ये सहभागी होते. राहिला प्रश्न याचा निवडणुकांचा. आता जेव्हा निवडणुका येतात तेव्हा कुठला ना कुठला मुद्दा हा महाराष्ट्रात आणि जगात आणि देशात येतच राहतो. त्या दृष्टिकोनातून मराठी मुद्दा महाराष्ट्रात आहे. मराठी टिकलीच पाहिजे, मराठी बोलता आलीच पाहिजे, मराठीवर कुठलीच सक्ती नाही पाहिजे, ही तर आमची पण भावना आहे. आणि मोर्चामध्ये आम्ही सहभागी होणार होतो. सर, या अगोदर याच सरकारने अभिजात दर्जा दिला होता याच भाषेला, आणि आता हिंदीवर सक्ती करताय, काय वाटतं? काय भारतीय जनता पक्ष एखाद्या वेळेस तुम्हाला काहीतरी चांगली गोष्ट दिली त्या गोष्टीच्या मागे भारतीय जनता पक्षाचं हित असते. आता त्यांना माहित आहे काही उचापत्या, काही कारण नव्हतं की हिंदी सक्ती करायची. अरे ऑलरेडी इथं म्हणजे 1 ते 5वी पर्यंत 2 भाषा आहेतच ना, तिसरी भाषेत सक्ती नकोच आहे. आणि 5वी नंतर हिंदी सक्ती करा तुम्ही. सक्ती करी म्हणजे ती व्यवहारिक भाषा, तो हिंदी बोलेल. आणि महाराष्ट्रामध्ये मराठीत चालणार आहे. तुम्ही अशी सक्ती जी आहे तुम्ही आंध्रामध्ये करून दाखवा, तेलंगणामध्ये करून दाखवा, पंजाबमध्ये करून दाखवा, तिथं नाही चालणार. महाराष्ट्र ही सॉफ्ट भाषा आहे. मराठी माणूस हा सॉफ्ट टार्गेट आहे. इथं कुठलं तरी टार्गेट करावं. आम्ही करू काहीतरी, मराठीचं वाचन करू, सह्यांची मोहीम वाहू किंवा पसायदानाचा कार्यक्रम ठेवू, ज्ञानेश्वरी वाटायचा कार्यक्रम करू. आणि ट्रेनमध्ये जेवढे सर्व भाषिक जात असतील ना त्यांना आम्ही मराठीचं काहीतरी की ते लक्षात राहील, मराठीचं जे प्रेम आहे ते आधी वृद्धिंगत होण्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू.